ND अचलेरकर, बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशनचा महासचिव। आज हा कार्यक्रम निवारा सभागृहामध्ये सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण सोहळा या नावाने झाला। या प्रसंगी 84 संस्थांना जे समाजामध्ये अनेक प्रकारचे कार्य करतात, जसं अनाथासाठी काम असेल, वृद्धाश्रमाचं काम असेल किंवा अन्य वेगवेगळे असतील, गोपालन असेल, गोसंगोपन असेल, त्याचप्रमाणे समाजातील विद्यार्थ्यांना मदत करणे असेल, अशा अनेक प्रकारची कामं करणाऱ्या संस्था आहेत। यांना आपण हा निधी दिलेला आहे। आजच्या या कार्यक्रमाला डॉक्टर सतीश गोगुलवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचे संस्थापक बाळासाहेब फडणवीस हेही आज उपस्थित आहेत। आज त्यांच्या हस्ते हा निधी जवळपास 35 लाख रुपयाचा निधी आपण या संस्थांना समर्पित केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या कामासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिलेल्या आहेत। हा जो सामाजिक कृतज्ञता निधी आहे याची संकल्पना 2005 मध्ये सुरू झाली की ज्यावेळी आम्ही भटक्या विमुक्तांचं एक वसतिगृह धाराशिव जिल्ह्यामध्ये यमगरवाडी इथं चालतं, तिथल्या मुलांची विपन्न अवस्था बघितल्यानंतर परत येत असताना हा विचार झाला की याच्यासाठी आपण केलं पाहिजे आणि त्यातून आम्ही तो फंड निर्माण केला आणि पुढे याला अधिकाधिक संस्था जुळत गेल्या। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा देशाच्या अनेक भागामध्ये हा निधी आपण वितरित करतो। फक्त निधी वितरित करत नाही तर या संस्थांचं कामही बघितलं जातं। निधी दिल्यानंतर त्यांच्यामध्ये झालेला बदल किंवा त्यांचं झालेली प्रगती हे पण आपण बघत असतो आणि अशा पद्धतीने हा निधी आपण केलेला आहे। मी श्रीकांत कोंडोलीकर, अकोल्याहून आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्प या वतीने आलेलो आहे। आम्ही साधारण 1993 पासून गोसेवेच्या प्रकल्पामध्ये गुंतलेलो आहे। गायींची संख्या 70 पासून गायींना वाचवणे आणि मग त्यातून आज 2300 गोवंश आम्ही पाळतोय आणि त्यातल्या बरेचशा त्यांचा औषधोपचार आणि मग काही खत निर्माण, औषधी 25 प्रकारच्या हा सगळा प्रकल्प पाहायला म्हैसपूर, वाशिम रोडला एक म्हैसपूर गाव आहे, त्या ठिकाणी मुख्यालय आहे आणि आलेगाव आणि सावरगाव या 2 ठिकाणी आमचे शाखा आहेत। 2300 गोवंश या ठिकाणी संगोपित केला जातो। ही सगळी मंडळी आत्रेकर साहेब, मोहनराव हे सगळे बघायला गेल्या वर्षी आले होते आणि त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलं सगळा प्रकल्प पाहून। आम्हाला अतिशय आनंद आहे आणि या दानराशीला, या सहयोगाला ही मंडळी देणगी म्हणून देत नाहीत, याचा एक विशेष आनंद वाटतो। ही यांची कृतज्ञता निधी आहे, समाजाप्रती आम्ही कृतज्ञ आहोत हा भाव हा एकदम आध्यात्मिक मार्गाकडे नेणारा आहे आणि हा निरंकारीपणा हा निश्चितच सगळ्यांनी समाजाने घेण्यासारखा आहे। धन्यवाद। हा निधी किती मिळाला याचा अजून आम्ही पॉकेट उघडून बघितलेलं नाही, पण या संघाबद्दल बोलताना मला असं वाटतं की आतापर्यंतच्या मी संघटना बघितल्या आहेत की ज्या स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत, स्वतःच्या हक्कासाठी एकत्र येत आहेत। पण ही जी संघटना आहे तर ही जे समाजामध्ये तळागाळामध्ये खेडोपाडीमध्ये जे काम करतायत तर अशा सामाजिक संस्थांना आपलं काहीतरी सामाजिक देणं म्हणून त्यांनी सर्वांनी निधी गोळा करून या संस्थेला दिलेला आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे इथं ज्या संस्था यांनी निवडलेल्या आहेत या सर्व संस्थांना सरकारचं कुठलंही अनुदान नाही आणि फक्त दाते मंडळींच्या मदतीवर ही संस्था चालते। आता मी मनीषा पवार बीडवरून आहे। आम्ही तिथं आपला परिवार नावाने निराधार आजी आजोबासाठी, ज्यांचे की जगाच्या पाठीवर कोणीही नाही असे आजी आजोबा किंवा आयुष्याच्या संध्याकाळी मुलांनीच त्यांना बाहेर काढलेले अशा आजी आजोबांच्यासाठी आम्ही काम करतो आणि आजी आजोबांच्या आरोग्यासाठी म्हणा, रोजच्या जेवणासाठी या निधीचा आम्हाला उपयोग होईल, त्यासाठी खरंच यांचे खूप सारे आभार।